झी मराठी, चर्चाही होणारच. वारणा नदीवरील खोची तालुका हातकणंगले येथील कोप बंधाऱ्यामधून रामलिंग पठार इथं पाणी उपसा करून हातकणंगले तालुक्यातील आळते, तारदाळ, मजले, नरंदे, नेज, कुंभोज, सावर्डे, कापूरवाडी, मिनचे, तासगाव, मौजे, वडगाव, आतिग्रे, चोकाक, मनपाडळे, आंबपवाडी, संभापूर, रुई, साजणी, तिळवणी, रुकडी, हेरले व नागाव आदी गावांच्या परिसरात येणाऱ्या अंदाजे 15,000 हेक्टर सिंचनापासून वंचित क्षेत्रात शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी सांगितलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगवले, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरणरावजी इंगवले, वारणा सहकारी दूध संघाचे संचालक शेखर बुवा, लक्ष्मीवाडी गावचे सरपंच शुभांगी ढोल, बिर्देवाडी गावचे सरपंच शेवंत नाईक, विजय नाईक, गुरुवारी अतुल काजवे, राजू देसाई, संजय चव्हाण, नागेश नरंदेकर, ओंकार कागले यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. हातकणंगले तालुका प्रतिनिधी विनोद शिंगे सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर, भेंडोडे.